Co-powered by Techno. आदरणीय रामराजेंनी काल आपण सगळ्यांनी बघितलं की एक मेळावा घेतला. 20 वर्ष मंत्री असणारा, 7 वर्ष सभापती असणारा, 27 वर्ष सत्तेत असणारा रामराजेंना जर जयकुमार गोरे नावानं जर रडण्याची वेळ आली, सत्तेतनं 5 महिने सुद्धा बाहेर राहिला ज्या माणूस राहिला नाही त्या माणसाला सत्ता गेल्यानंतरचं आत्ता जाणवायला लागलं. एक लक्षात घ्या, जयकुमार गोरेनं आजपर्यंत जी त्यांच्यासोबत केलेली लढाई सत्ता नसताना, फक्त आमदार असताना, आमदार नसताना आणि कुठलंही मंत्रीपद सभापतीपद नसताना केलेली आहे. जयकुमार गोरे कधीही रडला नाही 17 वर्षात. जर सत्तेतनं बाहेर राहिलेला, किंबहुना आजही सत्तेमध्येच आहे, आजही सत्तेमध्ये आहे, जर रामराजेंना 5 महिने सुद्धा सत्तेशिवाय हा माणूस सामना करू शकत नाही आमचा, तर लक्षात घ्या तो माणूस किती कमजोर आहे. सत्तेची कवच कुंडलं निघाल्यानंतर या रामराजेची झालेली अवस्था आपण बघितली तर मला वाटतं की त्याच्यावर दया येते. परमेश्वरानं रामराजेंना या दुःखातनं सावरण्याची ताकद द्यावी. परमेश्वरानं जयकुमार गोरेकडून त्यांना जी धोका आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्यातून त्यांना सावरण्याची संधी द्यावी. मी आपल्या माध्यमातून सांगतो, रामराजे चिंता करू नका, जयकुमार गोरे कधीही चुकीचं पाऊल उचलणार नाही. आता जर आपण सगळ्यांनी बघितलं, ज्या रामराजेंनी आयुष्यभर दुसऱ्यांच्यावर केसेस घालण्याचा प्रयत्न केला, आयुष्यभर दुसऱ्यावर केसेस घालून सत्तेचा वापर करून राजकारण करायचा प्रयत्न केला, त्या रामराजेला आता भीती वाटायला लागली की माझ्यावर केसेस घालतात का काय, माझं राजकारण संपतंय का काय. म्हणून कार्यकर्त्यांच्या भावनेच्या आड लपून आता पुन्हा शरद पवार साहेबांच्या तुतारीकडे जाण्यासाठी घेतलेला निर्णय आहे. आता म्हणतात अशा सत्तेत राहून करायचं काय, अशा सरकारमध्ये राहून करायचं काय. अरे एक नंबरचे गद्दार आपण. या सत्तेमध्ये आपण आलात, ज्या महायुतीच्या मध्ये आपण आलात, त्या महायुतीच्या विरोधात लोकसभेला काम केलं तेव्हा ना जयकुमार गोरे रडला, ना रणजित नाईक निंबाळकर रडले, कुणी रडलं नाही. आम्ही पराभव स्वीकारला आणि आता आपण युतीमध्ये गद्दारी करून अजून त्या सरकारकडून अपेक्षा ठेवता. हा अधिकार आपल्याला दिला कुणी, हा अधिकार आपण मागता कसा. त्यामुळं रडू नका, कारण सांगू नका. तुम्हाला तुतारीकडे जायचं तुतारीकडे जावा आणि तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो घ्या, परंतु ही जनता आता तुम्हाला माफ करणार नाही. जवाब तो मिलेगा, करारा मिलेगा, जो किया है वो भुगतना तो पड़ेगा. Co-powered by Techno. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.